मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो फक्त धर्माशी संबंधित नाही तर थेट आपल्या मनाशी संबंधित आहे. आजच्या काळात आपण सगळेच कधी ना कधी स्ट्रेस, एन्झायटी, ओव्हर थिंकिंग, इनसिक्युरिटी अनुभवतो. अनेकदा आपल्याला वाटतं की या सगळ्याचं कारण बाहेरचं जग आहे. लोक, परिस्थिती, नोकरी, परीक्षा, अपेक्षा. पण 2500 वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्धांनी एक अतिशय साधं पण खोल सत्य सांगितलं होतं. समस्या बाहेर नाही, समस्या आपल्या मनात आहे. बुद्ध हे केवळ आध्यात्मिक गुरु नव्हते, तर ते एक मानवी मनाचे अतिशय सूक्ष्म निरीक्षक होते. म्हणूनच आज आपण त्यांचे विचार सायकोलॉजिकल दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत. बुद्धाचा सर्वात मूलभूत विचार आहे, मन हे सर्व गोष्टींचे मूळ आहे. याचा मानसशास्त्रीय अर्थ असा की एखादी घटना आपल्याला त्रास देत नाही तर त्या घटनेबद्दल आपण मनात काय अर्थ काढतो तो आपल्याला त्रास देतो. उदाहरणार्थ, एखाद्या प्रौढ व्यक्तीला ऑफिसमध्ये बॉसने फक्त ओके असा कोरडा रिप्लाय दिला. घटना खूप साधी आहे, पण मन लगेच अर्थ काढतं. तो माझ्यावर नाराज आहे का? माझं काम चांगलं नाही? या विचारांमुळे एन्झायटी वाढते, झोप उडते, आत्मविश्वास कमी होतो. प्रत्यक्षात बॉस कदाचित फक्त बिझी असेल. त्याच किशोरवयीन मुलांमध्ये एखाद्या इंस्टाग्राम पोस्टला कमी लाईक्स मिळाले की मन लगेच ठरवतं की मी बोरिंग आहे, मला पसंत करत नाही. इथे प्रॉब्लेम पोस्टचा नाही तर इंटरप्रिटेशन आहे. म्हणूनच बुद्ध सांगतात की मन प्रशिक्षित केलं नाही तर तेच आपल्याला त्रास देणारं सर्वात मोठं शस्त्र बनतं. यानंतर बुद्ध दुःखाच्या मुळाशी जातात आणि सांगतात, दुःखाचं मूळ कारण म्हणजे तृष्णा, म्हणजे सतत काहीतरी अजून हवं असणं. सायकोलॉजीमध्ये याला नेव्हर एंडिंग डिझायर लूप म्हणतात. प्रौढ व्यक्तीच्या आयुष्यात पाहिलं तर पगार वाढतो, पण त्याचबरोबर लाईफस्टाईल वाढते आणि स्ट्रेस तसाच राहतो. मन म्हणतं, थोडं अजून मिळालं की मी शांत होईल, पण ते थोडं अजून कधीच संपत नाही. घर आहे, पण शेजाऱ्यांचं मोठं आहे म्हणून मला तसंच घर हवं. म्हणून असमाधान वृत्ती वाढते. किशोरवयीन मुलांमध्ये फोन बद्दल होत असतं. नवीन मॉडेल आलं की जुना फोन अचानक वाईट वाटायला लागतो. फॉलोअर्स आहेत पण मित्रापेक्षा कमी म्हणून आत्मविश्वास ढासळतो. बुद्ध इथे फार महत्वाची सायकोलॉजिकल वॉर्निंग देतात. गरजा नैसर्गिक आहेत, पण अति हवेपणा म्हणजे मनाची गुलामगिरी आहे. आता बुद्धाचा सगळ्यात आशादायक आणि शक्तिशाली विचार देतो. दुःखाचा अंत शक्य आहे. मानसशास्त्रात याला अवेअरनेस किंवा सेल्फ ऑब्झर्वेशन म्हणतात. जेव्हा आपण भावना ओळखतो पण त्या भावना आपण आहोत असं मानत नाही, तेव्हा दुःखाची तीव्रता कमी होते. उदाहरणार्थ, एखाद्या प्रौढ व्यक्तीला राग येतो, पण तो स्वतःला सांगतो, माझ्यात राग आहे, मी राग नाही. हा छोटासा फरक कंट्रोल वाढवतो. स्ट्रेस आला तरी मी स्ट्रेसमध्ये आहे
असं ऑब्झर्व केलं की स्ट्रेस आपल्यावर राज्य करतं. तसेच किशोरवयीन मुलांमध्ये मी फेल झालो असं म्हणण्याऐवजी माझा अटेम्प्ट फेल झाला असं म्हटलं की सेल्फ एस्टीम वाचतो. फिअर, अँक्झायटी या भावना ओळखल्या की त्या परमनंट नाहीत हे लक्षात येतं. बुद्ध म्हणाला हेच शिकवतात, भावना ओळखा पण त्याचे गुलाम बनू नका. दुःख कमी करण्यासाठी बुद्धांनी दिलेला मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग, जो प्रत्यक्षात एक पूर्ण मेंटल ट्रेनिंग सिस्टम आहे. यात योग्य दृष्टिकोन ठेवणे, नकारात्मक हेतू ओळखणे, टॉक्सिक शब्द टाळणे, गिल्ट फ्री कृती करणे, चांगल्या सवयी निर्माण करणे, वर्तमान क्षणात राहणे आणि ध्यानाच्या माध्यमातून मन शांत करणे, हे सगळं येतं. आज मॉडर्न सायकोलॉजी सांगते की माइंडफुलनेस आणि मेडिटेशन मेंदूची रचना बदलतात, स्ट्रेस हार्मोन्स कमी करतात आणि फोकस वाढवतात. बुद्धांनी हे विज्ञान हजारो वर्षापूर्वी अनुभवातून सांगितलं होतं. प्रौढ व्यक्तीसाठी ध्यान म्हणजे मेंटल क्लॅरिटी, तर किशोरवयीन मुलांसाठी माइंडफुलनेस म्हणजे अँक्झायटी कमी होणं आणि कॉन्सन्ट्रेशन वाढणं. मित्रांनो, म्हणून भगवान गौतम बुद्ध हे देव नाही तर महामानव, मन समजलेले जागृत मानव म्हणून महत्त्वाचे आहे. त्यांनी बाहेरचं जग बदलायला सांगितलं नाही तर आतल्या मनाला समजून घ्या असं सांगितलं. आणि म्हणूनच शेवटी ते म्हणतात अप्पदीपो भव, म्हणजे स्वतःचा दीप स्वतः बना. कारण जेव्हा मन समजतं तेव्हा आयुष्य आपोआप बदलायला सुरुवात करतं.